हाय एव्हरीबडी, मीट माय किचन. या का आपण आता आंब्याचा रस करणार आहोत. तर आंब्याचा रस करण्यासाठी आपण आता आपण असा आंब्याचा आधी हे करून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्सरमधून हलवणार आहोत. आंब्याच्या रसात मीठ जर टाकलं तर आणि मीठ साखर टाकली थोडीशी तर आंब्याच्या रसाला वेगळीच चव येते, छान लागतं. आणि फक्त आंब्याचा रस केला त्यात साखर टाकली तरी फिक्कं फिक्कंसं लागतं. त्याच्यामुळं आपण आता रस करणार आहोत. आंब्याचे दिवस आहेत, रसपोळी जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी आपण खात राहायचं. परत काय आंबा वर्षभर मिळत नाही, म्हणून आपण आपली लाईफ एन्जॉय करण्यासाठी आंबे खाण्यापेक्षा कोणत्या रस जर खाल्लं तर जेवणाला सपोर्ट होतो. आणि आता ही आंब्याची कोय बघा, मोठा आंबा आहे, आंब्याची कोय. हे पैठणचे आंबे बंधुराजने दिले. आपण मिक्सरमधून काढलं की याचं केसर जे असतं ते आपल्या तोंडाला लागत नाही, नाहीतर मग काय तोंडात केशर येतं. त्याचे जे केस असतात त्याला केसर म्हणतात. आता याला भरपूर केस आहेत, मग असं आपण हे करताना त्यात पडतात ते. आणि मग आपण जर असंच रस केला तर आपल्या तोंडाला लागतात, म्हणून ते थोडंसं आपण फिरवायचं असतं. साखर घालायची. साखर कसं कमी जास्त, आंबा जसा गोड असेल तसं आपण त्यात साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. हे बघा, असा रस तयार झालाय घट्ट. आणि आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्यात पाणी घालून पाहिजे तसा करून घेऊन आपण वापरू शकतो. कोल्ड्रिंक सारखं होतं बघा.